नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण वीकली करंट अफेअर्स म्हणजेच 14 ते 20 ऑक्टोबर 2024च्या चालू घडामोडी पाहणार आहोत। यामध्ये आपण एकूण 40 खूप महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती देखील पाहणार आहोत। आणि मित्रांनो, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल ना, तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील। तर पहिला प्रश्न आहे, 8000 मीटर उंचीवरील सर्व 14 शिखरांवर चढाई करणारा सर्वात तरुण व्यक्ती कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नीमा रिंजी शेर्पा बनलेले आहेत। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहू तर 18 वर्षीय नेपाळी गिर्यारोहक नीमा रिंजी शेर्पा हिने 8000 मीटरपेक्षा उंच जगातील सर्व 14 शिखरे सर करणारी सर्वात तरुण व्यक्ती बनून एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केलेला आहे। तर शेर्पा हिने वयाच्या 16व्या वर्षी उंच पर्वत चढण्यास सुरुवात केली, तर त्यांनी 740 दिवसांमध्ये सर्व 8000 पर्वत चढलेले आहेत। यानंतर पुढील प्रश्न, तर 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 मध्ये कोणत्या राज्याला सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, ओडिशा या राज्याला। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया तर ओडिशाने 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2023 मध्ये सर्वोत्कृष्ट राज्य पुरस्कार जिंकला आणि 5व्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2023च्या विजेत्यांची नावे केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत रघुनाथ पाटील यांनी जाहीर केले आहे। तर विविध श्रेणीतील पुरस्कार विजेत्यांना 22 ऑक्टोबर 2024 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात सन्मानित केले जाईल। तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत। तर यानंतर सर्वोत्तम राज्य श्रेणी देखील पाहून घेऊया तर ओडिशा आहे, उत्तर प्रदेश, यानंतर पुडुच्चेरी, गुजरात। यानंतर ओडिशाविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। राजधानी भुवनेश्वर, सध्याचे मुख्यमंत्री मोहन चरण मांझी आहेत, राज्यपाल सध्याचे रघुबर दास आणि राष्ट्रीय उद्यान भितरकणिका आणि सिमलीपाल आहेत। यानंतर मित्रांनो लेख देखील पाहून घ्या तर चिल्का तलाव आहे। पुढील प्रश्न तिसरा आहे, तर टाटा ट्रस्टचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए, नोएल टाटा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया तर टाटा समूहाची परोपकारी शाखा असलेल्या टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी नोएल टाटा यांची एकमताने नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर वयाच्या 86व्या वर्षी रतन टाटा यांच्या निधनानंतर बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा हे टाटा स्टील आणि व्होल्टासह अनेक सूचीबद्ध कंपन्यांच्या संचालक मंडळावर काम करतात। तर टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टची 66% हिस्सेदारी आहे, जी टाटा ट्रस्टवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवते आणि टाटा सन्सच्या कारभारात त्यांची प्रमुख भूमिका देखील आहे। यानंतर नोएल टाटा 40 वर्षांहून अधिक काळ टाटा समूहाशी संबंधित आहेत आणि सध्या टाटा समूहाच्या विविध कंपन्यांच्या संचालक मंडळावर काम करतात। तर विद्यार्थी मित्रांनो, थोडासा आजारी असल्या कारणाने थोडासा आवाज खराब येऊ शकतो, सो प्लीज समजून घेण्याचा प्रयत्न करा। तर यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा, तर तेलंगणा सरकारने कोणत्या भारतीय वेगवान गोलंदाजाची DSP म्हणून नियुक्ती केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मोहम्मद सिराज यांची। कोणाची? तर मोहम्मद सिराज यांची। याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया तर भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांची तेलंगणा सरकारने DSP म्हणून नियुक्ती केलेली आहे। तर भारताने T20 विश्वचषक जिंकल्यानंतर तेलंगणा सरकारने मोहम्मद सिराजला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली होती। तर 30 वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने भारतासाठी आतापर्यंत 28 कसोटी, 44 एकदिवसीय आणि 16 T20 सामने खेळले आहेत। यानंतर आपण तेलंगणाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। राजधानी हैदराबाद आहे, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि सध्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा आहेत। यानंतर पुढील प्रश्न, तर 14वी महारत्न कंपनी म्हणून सरकारने अलीकडेच कोणाला मान्यता दिलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला। तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया तर सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HL ला 14वे महारत्न म्हणून मान्यता दिलेली आहे। तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड ही संरक्षण उत्पादन विभागाचे केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे। तर 2023 ते 24 मध्ये ज्यांची उलाढाल 28,162 कोटी रुपये आहे आणि निव्वळ नफा 7,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे।
यानंतर पुढील प्रश्न 6वा, तर कोणत्या देशाने अलीकडेच दक्षिण कोरियाशी सर्व रस्ते आणि रेल्वे संपर्क तोडलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, उत्तर कोरियाने. कोण आहे तर उत्तर कोरियाने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहू तर उत्तर कोरियाच्या सैन्याने म्हटले आहे की दक्षिण कोरियामध्ये रस्ता आणि रेल्वे प्रवेश बंद करेल आणि सीमेच्या बाजूच्या भागांना मजबूती देईल. तर हा दक्षिण कोरियामध्ये आयोजित केलेल्या युद्ध सरावांना तसेच या प्रदेशातील युनायटेड स्टेट्सच्या धोरणात्मक मालमत्तेच्या वारंवार भेटींना प्रतिसाद होता. तर दोन्ही बाजूंनी युद्धवीरांवर स्वाक्षरी केली, ज्यामुळे 1950 ते 1953 कोरियन युद्धात लढाई संपली, परंतु शांतता करार झालेला नाही. यानंतर आपण उत्तर कोरियाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर राजधानी आहे प्योंगयांग आणि चलन आहे उत्तर कोरियन वॉन. यानंतर पुढील प्रश्न 7वा, तर संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत कोणत्या देशाला जागा नाकारण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सौदी अरेबिया. या लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर सौदी अरेबिया आशिया पॅसिफिक प्रदेशात 6व्या स्थानावर राहून जागा मिळवण्यात अयशस्वी ठरलेला आहे, जिथे सायप्रस, मार्शल बेटे, कतार, दक्षिण कोरिया आणि थायलंड जिंकले. तर आशिया पॅसिफिक प्रदेशात 5 देश UNHRC जागांसाठी स्पर्धा करत होते. तर विजेते देश सायप्रस, मार्शल बेटे, कतार, दक्षिण कोरिया आणि थायलंड होते. तर सौदी अरेबिया 6व्या क्रमांकावर आहे, म्हणजेच त्याला जागा मिळालेली नाही. यानंतर UNHRC विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहू तर स्थापना 15 मार्च 2006 मध्ये, मुख्यालय जिनिव्हा, स्वित्झर्लंड आहे. यानंतर पुढील प्रश्न 8वा आहे, तर 2024 साठी अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी, वरील सर्व, म्हणजेच डॅरॉन एसेमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स ए रॉबिन्सन यांना देण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण 2024च्या नोबेल पुरस्काराविषयी देखील एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्यामध्ये एकदम डिटेल माहिती देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. प्रश्न आणि महत्त्वाची माहिती अशा प्रकारे मी तुम्हाला तो व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आणि त्या व्हिडिओची तुम्हाला PDF देखील अवेलेबल आहे आणि त्या व्हिडिओची लिंक या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवर PDF देखील फ्रीमध्ये अवेलेबल आहे. तर याविषयी माहिती पाहून घेऊयात आपण. तर 3 प्राप्तकर्ते कोणत्या देशाचे आहेत? तर डॅरॉन एसेमोग्लू तुर्की अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आहे, सायमन जॉन्सन ब्रिटन अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि जेम्स ए रॉबिन्सन ब्रिटनचे आहेत. यानंतर का दिले गेले? तर डॅरॉन एसेमोग्लू यांनी त्यांच्या संशोधन कार्यात राजकीय आणि आर्थिक संस्थांचा प्रभाव समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचे कार्य हे प्रतिबिंबित करते की संस्था विकास आणि समृद्धीवर कसा प्रभाव पाडतात. यानंतर त्यांच्याशिवाय सायमन जॉन्सन आणि जेम्स ए रॉबिन्सन हे एक विद्वान आहेत, ज्यांनी अर्थशास्त्राच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे, ज्यांनी जागतिक अर्थव्यवस्थेतील गुंतागुंत स्पष्ट करण्यास महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. तर पुरस्कार कोण देते? तर रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्स अँड अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार 1968 मध्ये सुरू झाला. तर गेल्या वर्षी 2023 मध्ये क्लॉडिया गोल्डिन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला होता, ज्यांनी श्रमिक बाजारपेठेतील महिलांचे स्थान समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण संशोधन केले होते. यानंतर 2024 मधील सर्व नोबेल पारितोषिके आपण पाहून घेऊया. तर औषध क्षेत्रामध्ये 2024 चे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले? तर व्हिक्टर एम्ब्रोस आणि गॅरी रुओकुन यांना मिळाले. आणि भौतिकशास्त्र 2024 चे नोबेल जॉन जे हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटर यांना मिळालेले आहे. यानंतर रसायनशास्त्रातील 2024 चा नोबेल पारितोषिक कोणाला मिळाला? तर डेव्हिड बेकर, डेमिस हसाबिस आणि जॉन ए जम्पर यांना. आणि शांतीमध्ये कोणाला? तर जपानी संस्था निहोन हिंडाक्यो यांना. आणि साहित्यामध्ये दक्षिण कोरियन लेखक हान कांग यांना मिळालेला आहे. यानंतर मित्रांनो, आपण 9वा प्रश्न पाहूया. तर कोणत्या राज्याने माओवादग्रस्त भागांसाठी ग्रामोदय योजना सुरू केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ओडिशा. या लक्षात ठेवा, ओडिशा. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर ओडिशा राज्य सरकारने ग्रामोदय नावाचा एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे, ज्याचा उद्देश डाव्या विंग अतिवाद LWE प्रभावित जिल्ह्यांतील लोकांपर्यंत कल्याणकारी कार्यक्रमांचे 100% लाभ पोहोचवण्याचा आहे. तर या उपक्रमाअंतर्गत राज्यातील 10 LWE प्रभावित जिल्ह्यांतील 583 गावांचा समावेश केला जाईल. यानंतर या योजनेअंतर्गत आरोग्य, शिक्षण, पायाभूत सुविधा आणि रोजगारांच्या संधींना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष उपक्रमही सुरू करण्यात येणार आहेत. यानंतर आपण ओडिशाविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात.
राजधानी आहे भुवनेश्वर. मुख्यमंत्री सध्याचे मोहन चरण मांझी आहेत. राज्यपाल रघुबर दास आहेत आणि स्थापना 1 एप्रिल 1936 मध्ये झालेली आहे. यानंतर सण देखील पाहून घेऊया तर धनुयात्रा, बलितृतीय, नवग्लेवर, नुआखाई, राजा परबा उत्सव, कोणार्क उत्सव, नवकलेबारा उत्सव आणि कलिंग उत्सव लक्षात ठेवा. यानंतर लोकनृत्य देखील पाहून घेऊया तर दलखाई, रंगबत्ती, राणपा, ओडिशी नृत्य आणि घुमुरा. यानंतर पुढील प्रश्न आहे 10वा तर डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणजे डिजिलॉकर आणि भारतातील प्रशासनाला चालना देण्यासाठी कोणत्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये करार झालेला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, उमंग ॲप मध्ये करार झालेला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. नॅशनल ई गव्हर्नन्स डिव्हिजनने उमंग ॲपचे भारतातील डिजिटल वॉलेट डिजिलॉकरसह एकत्रीकरण करण्याची घोषणा केलेली आहे. तर सरकारी सेवांच्या विस्तृत श्रेणींचे लाभ नागरिकांना अखंड गतीने उपलब्ध करून देणे हा त्याचा उद्देश आहे. यानंतर म्हणजेच उमंग ॲपला भेट देऊन वापरकर्ता डिजिलॉकरच्या सेवा देखील वापरू शकतो. यासह लोक त्यांचे डिजिटल दस्तऐवज जसे की आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि इतर सरकारी सेवा एकाच ॲपद्वारे सहज मिळवू शकतात. यानंतर पुढील प्रश्न, जमिनी अभावी 181 वर्ष जुनी घोडदौड कोणत्या देशाने बंद केलेली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सिंगापूर या देशाने बंद केलेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहिजे तर जमिनीच्या कमतरतेचा सामना करत असलेल्या सिंगापूरने ऑक्टोबर 2024 मध्ये घोड्यांच्या शर्यतीच्या 182 वर्ष जुन्या ब्रिटिशकालीन परंपरेला निरोप दिलेला आहे. कांजीच्या प्रतिष्ठित सिंगापूर टर्फ क्लब म्हणजेच STC रेसफोर्सने गृहनिर्माण आणि इतर विकास प्रकल्पांसाठी आपले दरवाजे कायमचे बंद केले आहेत. यानंतर STC बंद होण्यापूर्वीच्या शेवटच्या शर्यतीसाठी सिंगापूर टर्फ क्लब STC रेसकोर्सवर हजारो घोडे शर्यतीचे शौकीन उतरले होते असे द स्ट्रेट टाइम्सने वृत्त दिलेले आहे. यानंतर सिंगापूर विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी सिंगापूर नगर आणि चलन आहे सिंगापूर डॉलर. यानंतर पुढील प्रश्न 12वा आहे तर ऑक्टोबर 2024 मध्ये जात सर्वेक्षण सुरू करणारे तिसरे राज्य कोणते ठरलेले आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तेलंगणा हे राज्य ठरलेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर सर्व समुदायांमध्ये लक्षित आणि समान संसाधन वितरणाच्या उद्देशाने तेलंगणा सरकारने राज्यात सर्वसमावेशक कुटुंब जात सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू केली आहे. तर राज्याच्या मुख्य सचिव शांतिकुमार यांनी आदेश जारी करताना सांगितले की घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाईल. यानंतर सर्वेक्षण 60 दिवसांत पूर्ण करायचे आहे आणि नियोजन विभागाला सर्वेक्षणासाठी नोडल विभाग नियुक्त करण्यात आलेला आहे. आणि टीप देखील पाहून घेऊयात तर बिहार आणि आंध्र प्रदेश नंतर तेलंगणा हे जात आधारित जनगणना करणारे तिसरे राज्य बनलेले आहे. यानंतर तेलंगणाविषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी हैदराबाद आहे. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि सध्याचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा आहेत. आणि स्थापना 2 जून 2014 मध्ये झालेली आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणता देश युनिसेफला पोषण आणि आरोग्य मदतीचा तिसरा सर्वात मोठा पुरवठादार बनला आहे. तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, आपला भारत देश. कोणता देश तर आपला भारत देश. तर याविषयी महत्त्वाची माहिती तर युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड म्हणजे UNICEF नुसार भारतीय पुरवठादार संस्थेच्या जागतिक पुरवठादारांमध्ये मुलांसाठी आरोग्य आणि पोषण सहाय्य करण्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर भारतीय कंपन्यांनी जगभरातील कामकाजासाठी युनिसेफला 6 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या वस्तू आणि सेवा पुरवल्या आहेत. यानंतर जागतिक स्तरावर मुलांच्या आरोग्य आणि पोषणाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी या योगदानामध्ये औषधे, लस आणि पोषण पुरवठा समाविष्ट आहे. तर युनायटेड नेशन्स चिल्ड्रन फंड विषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर स्थापना 11 डिसेंबर 1946 मध्ये झाली. मुख्यालय न्यूयॉर्क आहे आणि अध्यक्ष सध्याचे कॅथरीन रसेल आहेत. यानंतर पुढील प्रश्न 14वा तर ऑक्टोबर 2024 मध्ये शतकातील सर्वात धोकादायक वादळ मिल्टन कोणत्या देशात धडकले आहे. तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन डी, अमेरिका या देशामध्ये धडकलेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. मिल्टन चक्रीवादळ अमेरिकाच्या फ्लोरिडा राज्यातील सिएस्टा की शहराच्या किनारपट्टीवर धडकले आहे. त्यामुळे
सेंट पीटर्सबर्ग फ्लोरिडा येथे गेल्या 1000 वर्षापेक्षा सर्वाधिक पाऊस झाला. तर फ्लोरिडाला धडकणारे मिल्टन हे वर्षातील तिसरे चक्रीवादळ आहे. तर सिएल्टा कीमध्ये लँड फॉर्म करण्यापूर्वी हे श्रेणी 5 चक्रीवादळ होते. तर प्रभावाच्या वेळी ते श्रेणी 3 बनले आणि आता त्याला श्रेणी 2 वादळ घोषित करण्यात आलेले आहे. चक्रीवादळामुळे फ्लोरिडातील अनेक शहरांमध्ये ताशी 193 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत आणि अमेरिकन मीडिया हाऊस CNNच्या मते फ्लोरिडातील सुमारे 1 दशलक्ष लोकांच्या घरात वीज देखील नाही. यानंतर पुढील प्रश्न आहे मित्रांनो 15वा. तर हॉकी इंडिया लीग लिलावामध्ये सर्वात महागडा खेळाडू कोण ठरलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, हरमनप्रीत सिंग हा खेळाडू ठरलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंग हा हॉकी इंडिया लीग लिलावाच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक विकला जाणारा खेळाडू होता. तर त्याला सुरमा हॉकी क्लबने 78 लाख रुपयांना विकत घेतले. तर अभिषेक हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू होता. त्याला सांची राड बंगाल टायगर्सने 72 लाख रुपयांना विकत घेतले. तर यानंतर हार्दिक सिंगला UP रुद्रसने 70 लाख रुपयांना विकत घेतले. यानंतर हॉकी इंडिया लीग 28 डिसेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 16वा. तर सप्टेंबर 2024 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, कामुंदू मेंडिस आणि टॅमी ब्युमॉन्ट यांची. म्हणजे योग्य उत्तर ऑप्शन डी, ए व बी दोन्ही. यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहू. तर ICCचा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल म्हणजेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. स्थापना 1909 मध्ये झाली. मुख्यालय दुबईमध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष ग्रेग बार्कले आहेत. यानंतर ICC मेन्स वर्ल्ड कप 2023 विषयी देखील आपण महत्त्वाची माहिती पाहूयात. तर कार्यक्रम अहमदाबाद गुजरातमध्ये झाला आणि आवृत्ती 13वी होती. यानंतर महिला आशिया कप 2024 चे यजमानपद श्रीलंका आणि विजेता श्रीलंका आणि उपविजेता आपला भारत देश होता. यानंतर पुढील प्रश्न आहे 17वा. तर पार्थ प्रतिमा सेनगुप्ता यांची कोणत्या बँकेच्या MD आणि CEO म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, बंधन बँक. कोणती बँक? तर बंधन बँक. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहू. तर भारतीय रिझर्व्ह बँक RBI ने पार्थ प्रतिमा सेनगुप्ता यांना 3 वर्षाच्या कालावधीसाठी बंधन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे MD आणि CEO म्हणून मान्यता दिलेली आहे. तर ते संस्थापक MD आणि CEO चंद्रशेखर घोष यांची जागा घेतील, ज्यांनी 9 जुलै 2024 रोजी राजीनामा दिलेला होता. यानंतर बंधन बँक विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. स्थापना 2001 मध्ये झाली. मुख्यालय कोलकाता आहे आणि संस्थापक आहेत चंद्रशेखर घोष. यानंतर पुढील प्रश्न 18वा. तर महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, रतन टाटा यांच्या नावावर हे नाव ठेवण्यात आलेले आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 14 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे नाव बदलून रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ असे ठेवण्यात आलेले आहे. तर टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी निधन झाले. तर पद्मविभूषण रतन टाटा यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने विद्यापीठाचे नामकरण केलेले आहे. तर महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठात विद्यार्थ्यांना रोजगारासाठी कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम दिले जातात. तर 17 एकरांमध्ये पसरलेले हे विद्यापीठ महाराष्ट्रातील पनवेल येथे आहे. हे महाराष्ट्रातील पहिले राज्य कौशल्य विद्यापीठ आहे. यानंतर पुढील प्रश्न. तर केंद्राने कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशातून राष्ट्रपती राजवट हटवलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, जम्मू काश्मीर या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहू. तर केंद्राने जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट हटवलेली आहे. तर नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी नवीन सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा दावा केलेला आहे. तर नॅशनल कॉन्फरन्स काँग्रेस आघाडीचे विधानसभा निवडणुकीत विजय देखील मिळवलेला आहे. तर 2019 मध्ये कलम 317 आणि 35A रद्द केल्यानंतर आणि ओमर अब्दुल्ला यांची मुख्यमंत्री म्हणून दुसरी टर्म झाल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमधील हे पहिले निवडून आलेले सरकार आहे. यानंतर जम्मू आणि काश्मीर विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात.
तर जम्मू काश्मीरची राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू उपराज्यपाल सध्याचे मनोज सिन्हा आहेत. यानंतर पुढील प्रश्न 20वा, तर भारतीय तटरक्षक दलाचे नवीन प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, एस परमेश शिवमणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहू, तर केंद्र आणि अतिरिक्त महासंचालक एस भारतीय तटरक्षक दलाचे नवे प्रमुख म्हणून परमेश यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर माजी महासंचालक राकेश पाल यांच्या निधनानंतर परमेश हे पद स्वीकारणार आहेत. तर भारतीय तटरक्षक दलाविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आहे. स्थापना 1 फेब्रुवारी 1977 मध्ये झाली. भारतीय तटरक्षक दिवस 1 फेब्रुवारी साजरा केला जातो आणि भारतीय तटरक्षक दलाचे ब्रीदवाक्य तर आम्ही संरक्षण करतो. तर डीजी परमेश शिवमणी यांची भारतीय तटरक्षक दलाचे 26वे डीजी म्हणून नियुक्ती केली गेलेली आहे. तर भारतीय तटरक्षक दलाची स्थापना 1 फेब्रुवारी 1977 रोजी KF रुस्तमजी समितीच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली आहे. तर तटरक्षक दल उंच समुद्रावरील तस्करी रोखणे, सागरी प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण आणि सागरी पर्यावरणाचे संरक्षण यासाठी जबाबदार आहे. तर संरक्षण आणि सुरक्षेसाठी जबाबदार सागरी कायद्यांची अंमलबजावणी इत्यादी भारतीय तटरक्षक दल भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. तर भारतीय तटरक्षक दलाचे पहिले महासंचालक व्हाईस ॲडमिरल VM कामत होते. यानंतर पुढील प्रश्न, तर नौदलात वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणजेच DGMS पद कोणी भूषवलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कविता सहाय यांनी. कोणी? तर कविता सहाय यांनी. याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर सर्जन व्हाईस ॲडमिरल कविता सहाय यांनी नौदलात वैद्यकीय सेवा महासंचालक म्हणजेच DGMS म्हणून पदभार स्वीकारलेला आहे. तर याआधी सहाय्य लष्कराच्या मेडिकल कॉर्प्समध्ये कर्नल कमांड्स पदावर पोहोचणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरलेल्या होत्या. तर कविता सहाय यांना 2024 मध्ये सेना पदक आणि 2018 मध्ये विशिष्ट सेवा पदाने सन्मानित करण्यात आलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर मुंबई इंडियन्सच्या मुख्य प्रशिक्षकपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, महिला जयवर्धने यांची पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. मुंबई इंडियन्स म्हणजेच MIने दक्षिण आफ्रिकेच्या मार्क्स बाउचरच्या जागी महिला जयवर्धनेची आगामी हंगामासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून पुन्हा नियुक्ती केलेली आहे. तर जयवर्धने यापूर्वी 2017 ते 2022 पर्यंत MIचे मुख्य प्रशिक्षक होते. यानंतर मुंबई इंडियन्स हे इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPLचे 5 वेळा चॅम्पियन आहेत आणि त्यांनी जगभरातील विविध लीगमध्ये एकूण 10 विजेतेपद जिंकलेले आहे. यानंतर पुढील प्रश्न, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशात मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, अल्जेरिया देशामध्ये. कोणत्या? तर अल्जेरिया. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहिजे, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना अल्जेरियाची राजधानी अल्जियर्स येथील सीदी अब्देल्लाह विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाकडून राज्यशास्त्रातील मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आलेले आहे. तर अल्जेरियाचे उच्च शिक्षण आणि वैज्ञानिक संशोधन मंत्री कमल बद्दरी यांनी डॉक्टरेट पदवी प्रदान केलेली आहे. तर यानंतर अल्जेरियाविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर राजधानी अल्जेरियस आहे, चलन आहे दिनार. सध्याचे अध्यक्ष अब्देल माजिद तेबोने आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे 24वा, तर 23व्या SCO बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, एस जयशंकर यांनी केलेले आहे. कोणी? तर एस जयशंकर यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर भारताचे प्रतिनिधित्व परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केले. तर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झालेली होती. तर ज्यामध्ये चीन, रशिया, इराण आणि मध्य आशियाई देशांचे नेतेही सहभागी झालेले होते. तर SCOची स्थापना 2001 मध्ये प्रादेशिक सहकार्य आणि स्थिरता वाढवण्यासाठी करण्यात आलेली आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 25वा, तर कोणत्या अंतराळ संस्थेने गुरुचा चंद्र युरोपाचा शोध घेण्यासाठी युरोपा क्लिपर लॉन्च केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, नासा. या कोणी? तर नासाने. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहू, तर नासाने ग्रहांच्या शोधांसाठी युरोपा क्लिपर हे सर्वात मोठे अंतराळ यान प्रक्षेपित केले आहे. तर या मोहिमेचे उद्दिष्ट हे शोधणे आहे की गुरुचा चंद्र युरोपावर
जीवनदायी परिस्थिती आहे का? तर हे सौर ऊर्जेवर चालणारे अन्वेषण वाहन 5.5 वर्षात 2.9 अब्ज किलोमीटर प्रवास करून 2030 मध्ये गुरूवर पोहोचेल. तर हे अंतराळयान युरोपातील बर्फाचे कवच आणि भूपृष्ठावरील महासागराचा संभाव्य राहणीमानासाठी अभ्यास करेल. यानंतर पुढील प्रश्न, तर देशातील पहिले हिंदी साहित्य संग्रहालय कोणत्या शहरात स्थापन केले जाईल? तर याचे योग्य उत्तर राहील ऑप्शन सी, वाराणसी या शहरामध्ये. कोणत्या शहरामध्ये? वाराणसी या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहिजे तर वाराणसीमध्ये हिंदी साहित्याचे देशातील पहिले भाषा संग्रहालय बांधले जाणार आहे. तर हिंदी साहित्याची निगडीत व्यक्तिमत्वांचे दालन आणि त्यांचे पुतळेही संग्रहालयात लावण्यात आलेले आहेत. यानंतर वाराणसीच्या स्टेट हिंदी इन्स्टिट्यूटमध्ये 25 कोटी रुपये खर्च करून हे संग्रहालय बांधले जाणार आहे. भारतातील चालू घडामोडींची प्रमुख संग्रहालय देखील आपण पाहून घेऊया. तर वैदिक 3D संग्रहालय वाराणसीमध्ये आहे, बंजारा विरासत संग्रहालय महाराष्ट्र वाशिममध्ये आणि भारतातील पहिले सागरी संग्रहालय लोथल गुजरातमध्ये आहे. यानंतर भारताचे पहिले संविधान संग्रहालय हरियाणामध्ये आहे आणि भारतातील पहिले चंदन संग्रहालय कर्नाटकमध्ये आणि भारतातील पहिले रेल्वे संग्रहालय दिल्लीमध्ये आहे. यानंतर पुढील प्रश्न 27वा, तर कोणत्या शहराला सार्वभौम संपत्ती निधीच्या बाबतीत जगातील सर्वात श्रीमंत शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अबुधाबीला. कोणत्या शहराला? अबुधाबी या शहराला. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहिजे तर अबुधाबीला सार्वभौम संपत्ती निधीच्या बाबतीत जगातील सर्वात श्रीमंत देश घोषित करण्यात आलेले आहे, ज्याचे अंदाजे भांडवल $1.7 ट्रिलियन आहे. तर त्या पाठोपाठ ओस्लो, बीजिंग, सिंगापूर, रियाद आणि हाँगकाँगचा क्रमांक लागतो. यानंतर 1950च्या दशकात अबुधाबीमध्ये तेलाचा शोध लागला. तर अबुधाबी हे जगातील सर्वोच्च ऊर्जा उत्पादक देशांपैकी एक आहे, जे UAEचे 95% तेल आणि 92% वायूचे मालक आहेत. यानंतर जगात प्रथम देखील आपण पाहून घेऊयात. तर जगातील सर्वात महाग शहर तर हाँगकाँग आहे. प्राईम लोकेशनच्या दृष्टीने जगातील सर्वात महागडे शहर तर मनिला. जगातील सर्वात राहण्यायोग्य शहर व्हिएना आहे. जगातील सर्वाधिक रहदारी लंडन आणि जगातील पहिले ट्रॅफिक लाईट मुक्त शहर थिंकू. जगातील सर्वात शांत देश आइसलँड आहे आणि जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, तर फ्लाइंग फेस्टिवल कोणत्या राज्यात सुरू झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, हिमाचल प्रदेशमध्ये फ्लाइंग फेस्टिवल सुरू करण्यात आलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती, तर फ्लाइंग फेस्टिवल 16 ऑक्टोबर पासून हिमाचल प्रदेशातील जंगा शिमला येथे सुरू झाला. तर राज्यपाल शिवप्रताप शुक्ला यांच्या हस्ते या 4 दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. यानंतर हिमाचल प्रदेश विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर राजधानी आहे शिमला आणि धर्मशाळा. मुख्यमंत्री सध्याचे सुखविंदर सिंग सुखू आणि सध्याचे राज्यपाल शिवप्रताप शुक्ला आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर कास्ट सर्वे सुरू करणारे तेलंगणा राज्य कितवे बनलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तिसरे बनलेले आहे, तृतीय. लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहिजे तर तेलंगणा सरकारने राज्यव्यापी कौटुंबिक जात जनगणना सुरू केलेली आहे. तर परिणामी जात आधारित जनगणना करणारे तेलंगणा हे आंध्र प्रदेश आणि बिहार नंतरचे तिसरे राज्य असणार आहे. तर या जाती जनगणनेची उद्दिष्ट काय आहे? तर ओबीसी, एससी आणि एसटी सारख्या अपेक्षित गटांना न्याय मिळवून देणे हे जात जनगणनेचे उद्दिष्ट आहे. यानंतर तेलंगणाविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी हैदराबाद आहे. सध्याचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि सध्याचे राज्यपाल आहेत जिष्णुदेव वर्मा. पुढील प्रश्न, तर अर्जुन वाजपेयी शीश पंगमा पर्वतावर चढणारे पहिले भारतीय ठरले. तर हा डोंगर कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, तिबेट या ठिकाणी आहे. कोठे आहे? तर तिबेटमध्ये. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 2024 रोजी अर्जुन वाजपेयी यांनी शीश पांगमा पर्वतावर चढाई केली आणि 8000 मीटरपेक्षा जास्त उंच शिखराची 8वी यशस्वी चढाई पूर्ण केलेली आहे. तर शीश पांगमा पर्वत दक्षिण मध्य तिबेटमध्ये आहे. नेपाळ सीमेपासून ते 5 किलोमीटर अंतरावर आहे. हे हिमालयातील जुगल हिमालयामध्ये वसलेले आहे. तर शीश पंगमा पर्वताला गोसाईथान असेही म्हटले जाते. तर हे जगातील 14वे सर्वोच्च शिखर आहे. त्याची उंची 8027 मीटर आहे.
पुढील प्रश्न तर मिस इंडिया 2024चा खिताब कोणी जिंकला? तर योग्य उत्तर ऑप्शन ए निकिता पोरवाल यांनी जिंकलेला आहे. कोणी? तर निकिता पोरवाल यांनी. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर उज्जैन मध्य प्रदेश येथील रहिवासी निकिता पोरवाल हिने फेमिना मिस इंडिया 2024चे विजेतेपद पटकावले आहे. तर आता निकिता मिस वर्ल्ड स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 32वा. तर जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री म्हणजेच DCM म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी सुरिंदर चौधरी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर नॅशनल कॉन्फरन्स म्हणजेच NC उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला हे केंद्रशासित प्रदेश जम्मू आणि काश्मीरचे पहिले मुख्यमंत्री बनले. तर ओमर अब्दुल्ला यांच्याशिवाय सुरेंद्र चौधरी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. तर जम्मू आणि काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ आयोजित करण्यात आलेला होता. तर जम्मू आणि काश्मीर विषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहू. राजधानी आहे श्रीनगर आणि जम्मू. उपराज्यपाल मनोज सिन्हा आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे तर 2025 मध्ये महिला खो खो विश्वचषक कोणता देश आयोजित करेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी आपला भारत देश करणार आहे. कोणता देश? तर आपला भारत देश. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहूया. तर खो खो विश्वचषकाचे यजमानपद दिल्ली 2025 मध्ये प्रथमच भारतात होणार आहे. तर भारतातील सर्वात जुन्या खेळांपैकी एक असलेल्या खो खो खेळाच्या या विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन 13 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान नवी दिल्ली येथे होणार आहे. यानंतर पुढील प्रश्न तर सर्वोच्च न्यायालयाचे नवीन न्यायदेवता पुतळ्याचे अनावरण केले तर त्यात कोणते बदल करण्यात आलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे डोळ्याची पट्टी काढलेली आहे आणि तलवारीच्या जागी संविधान ठेवण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊया. तर सर्वोच्च न्यायालयात लेडी ऑफ जस्टिस म्हणजेच न्यायदेवतेचा नवीन पुतळा बसवण्यात आलेला आहे. तर या पुतळ्याच्या डोळ्याची पट्टी काढून टाकण्यात आलेली आहे, जे आतापर्यंत कायदा आंधळा असल्याचे दर्शवत होते. यानंतर त्याचबरोबर त्याच्या हातात तलवारीऐवजी संविधानाचे पुस्तक देण्यात आलेले आहे. तर देशातील कायदा आंधळा नसून ते शिक्षेचे प्रतीक नाही, हा संदेश देण्याचा या नव्या पुतळ्याचा उद्देश आहे. तर पुतळ्याच्या उजव्या हातात तराजू ठेवण्यात आलेला आहे, कारण ते समाजातील संतुलनाचे प्रतीक आहे. तर प्रमाण दर्शवते की न्यायालय निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी दोन्ही बाजूंचे तथ्य आणि युक्तिवाद पाहते आणि ऐकते. यानंतर पुढील प्रश्न तर देशाचे 51वे सरन्यायाधीश कोण असतील? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए न्यायमूर्ती संजीव खन्ना असणार आहेत. कोण असणार आहेत? न्यायमूर्ती संजीव खन्ना. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहिजे तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना 11 नोव्हेंबर रोजी देशाचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. तर सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांनी केंद्र सरकारला त्यांचा उत्तराधिकारी म्हणून त्यांच्या नावाची औपचारिक शिफारस केलेली आहे. तर उल्लेखनीय आहे की सरन्यायाधीश चंद्रचूड यावर्षी 10 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. तर न्यायमूर्ती संजीव खन्ना हे दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. तर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांची 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचा मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यकाळ 11 नोव्हेंबर ते 13 मे 2025 पर्यंत असणार आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 36वा. तर मेरा हौ चौंगबा महोत्सव 2024 कोणत्या राज्यात साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मणिपूर या राज्यामध्ये. कोणत्या राज्यामध्ये? मणिपूर या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहिजे तर मणिपूरच्या डोंगराळ भागामध्ये राहणारे आदिवासी समुदाय आणि खोऱ्यातील लोक यांच्यातील सौहार्दपूर्ण संबंध दृढ करणे इम्फाळमध्ये मेरा हौ चौंगबा महोत्सव 2024 साजरा करण्यात आलेला आहे. यानंतर पुढील माहिती तर मुख्य कार्यक्रम इम्फाळमधील कांगला या पवित्र ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता, जेथे डोंगराळ जिल्ह्यातील आदिवासी समुदायाचे नेते खोऱ्यातील लोकांसह उत्सवात सामील झाले होते. यानंतर मणिपूर विषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे इम्फाळ. मुख्यमंत्री N बिरेन सिंग आहेत आणि सध्याचे राज्यपाल श्री लक्ष्मण प्रसाद आचार्य आहेत. यानंतर पुढील प्रश्न तर नायब सैनी दुसऱ्यांदा कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी हरियाणा या राज्याचे. कोणत्या राज्याचे? हरियाणा या. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती पाहूया. तर हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रय यांनी नायब सैनी यांना राज्याचे 19वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिलेली आहे. तर पंचकुला येथील दसरा मैदानावर झालेल्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय
गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि हजारो कार्यकर्ते उपस्थित होते. तर यानंतर हरियाणाविषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी चंदीगड, मुख्यमंत्री नायब सिंग सैनी, राज्यपाल बंडारू दत्तात्रय आणि राष्ट्रीय उद्यान सुलतानपूर आणि कालेसर आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर एच.डी.एफ.सी. बँकेने कोणत्या देशात आपल्या पहिल्या शाखेचे उद्घाटन केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी, सिंगापूर. या लक्षात ठेवा. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहिजे तर सिंगापूरच्या नाणे प्राधिकरणाकडून घाऊक बँकिंग परवाना मिळाल्यानंतर एच.डी.एफ.सी. बँकेने सिंगापूरमध्ये तिच्या पहिल्या शाखेचे उद्घाटन केले. तर इंटरनॅशनल बँकिंगचे ग्रुप हेड राकेश सिंग यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. यानंतर एच.डी.एफ.सी. बँकेच्या आंतरराष्ट्रीय कामकाज आता हाँगकाँग, बहरीन, दुबई आणि सिंगापूर आणि गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक सिटीमध्ये आय.एफ.एस.सी. बँकिंग युनिट IBU या 5 शाखांचा समावेश आहे. तर यानंतर एच.डी.एफ.सी. विषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. स्थापना ऑगस्ट 1994 मध्ये झाली. मुख्यालय मुंबई आणि सध्याचे MD आणि CEO शशीधर जगदीशन आहेत. आणि सिंगापूर विषयी देखील शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूया. तर राजधानी सिंगापूर, चलन सिंगापूर डॉलर. यानंतर सिंगापूर विषयी देखील आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. राजधानी आहे सिंगापूर, चलन आहे सिंगापूर डॉलर, अध्यक्ष थर्मन षण्मुखरत्नम आणि पंतप्रधान लॉरेन्स वोंग आहेत. यानंतर पुढील प्रश्न, तर कोणत्या विमानतळासाठी ई फ्लाइंग टॅक्सी सुरू करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर अलीकडेच बंगळुरूच्या कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाने म्हणजेच KIA बंगळुरूच्या विमानतळासाठी एअर टॅक्सी म्हणजेच ई फ्लाइंग टॅक्सी सुरू केल्याची घोषणा केलेली आहे. तर बंगळुरू विमानतळ हे भारतातील पहिले विमानतळ असेल ज्यामध्ये हवाई टॅक्सी सेवा असणार आहे. यानंतर शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, तर केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता म्हणजे DA किती टक्के वाढलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 3% वाढलेला आहे. किती टक्क्यांनी? 3%. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहिजे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ मंजूर करण्यात आलेली आहे. तर सणासुदीच्या काळात दिवाळीपूर्वी सरकारने महागाई भत्ता 53% केला आहे, जो पूर्वी 50% होता. यानंतर मित्रांनो, खालील 2 प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेले आहेत आणि हे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये आणि या आठवड्यामध्ये देखील पाहिलेले होते. तर प्रश्न असा आहे, मिस इंडिया 2024चा खिताब कोणी जिंकलेला आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि पुढील प्रश्न, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना कोणत्या देशात मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आलेली आहे? तर याचे देखील उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला उत्तर येत असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करत जा. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.